महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. घरगुती गॅसवर धावणाऱ्या वाहनांवर आरटीओचा मोठा दणका. नंदुरबारमध्ये 80 वाहने जप्त. बेकायदेशीर वापरावर प्रशासनाचा कडक इशारा. नंदुरबार जिल्ह्यात घरगुती LPG गॅसचा वाहनांमध्ये होत असलेला बेकायदेशीर वापर रोखण्यासाठी आरटीओ विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 80 वाहने जप्त केली आहेत. विशेष तपासणी मोहिमेदरम्यान अनेक वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे उघडकीस आले. या कारवाईमुळे जिल्ह्यात गॅसच्या काळा बाजाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरटीओ विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबवली. यावेळी काही ऑटो, चारचाकी तसेच इतर वाहनांमध्ये घरगुती LPG सिलेंडरचा वापर करून वाहन चालवले जात असल्याचे आढळून आले. अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करत ती जप्त करण्यात आली. तपासणी दरम्यान संबंधित वाहनधारकांना तातडीने वाहनांमधील घरगुती गॅस सिलेंडर काढून घेण्याचे आदेश देण्यात आले. तसेच पुढील काळात अशा प्रकारे घरगुती गॅसचा वाहनांसाठी वापर करताना कोणीही आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. जिल्ह्यात घरगुती गॅसचा साठा मर्यादित असून वाहनांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याने गॅसच्या काळा बाजाराला चालना मिळण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकारावर आळा घालण्यासाठी आरटीओ व संबंधित विभागांकडून विशेष तपासणी मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान या कारवाईमुळे घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने सर्व वाहनधारकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी रईसभाई शेख, नंदुरबार. ही बातमी आम्ही पण बघितली आणि आम्ही ताबडतोब अशा वाहनांवर त्या महामंडळाच्या वाहनावर आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्या वाहनांना आम्ही मेमो देऊन डेपो मॅनेजर नंदुरबार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिलेली आहे आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की आता यापुढे अशा कोणत्याही प्रकारचे वाहन रस्त्यावर धावणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अन्यथा ST महामंडळावर पण कारवाई करण्यात येईल. आपल्या नंदुरबार उपप्रादेशिक कार्यालयासाठी आता एक नवीनच रडार वाहन आपल्याकडं उपलब्ध झालेलं आहे आणि हे रडार वाहनातून मानवविरहित रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांचा नंबर स्कॅन करून त्या वाहनांवर हेल्मेट न घातलेल्या वाहनांवर, सीट बेल्ट न घातलेल्या वाहनांवर किंवा अशा वाहनाचे कोणतेही कागदपत्र नसतील तर त्या वाहनांवर ॲटोमॅटिक चलान जनरेट होतं आणि ते ताबडतोब वाहन मालकाला त्याचा मेसेज जातो. अशा प्रकारे आपण हेल्मेट न घातलेल्या जवळजवळ 1200 वाहनांवर आत्तापर्यंत कारवाई केलेली आहे आणि ही हेल्मेट तपासणीची मोहीम ही कायम सुरूच राहणार आहे. आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये फक्त 122 रिक्षांनी परमिट घेतलेलं आहे. बाकीच्या सर्व रिक्षा ह्या इलिगली चालतात आणि आमच्या तपासणीमध्ये असं आमच्या निदर्शनास आलं की हे सगळे अवैध घरगुती गॅस वापरून हे वाहनं चालतात. ही अत्यंत धोकेदायक असून याबाबत ग्राहक दीक्षांत कल्याण फाउंडेशन यांनी, हे दिल्लीचं फाउंडेशन आहे आणि यांनी माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक तसेच RTO आणि माननीय प्रधान सचिव यांच्याकडे याबाबतच्या तक्रारी केलेल्या होत्या. त्या संघाने आम्ही या तपासणी केली असता आम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅस वापरून रिक्षा चालताना दिसून आल्या. याच्यामध्ये बऱ्याचशा रिक्षांचे कागदपत्र अपूर्ण आहेत. बऱ्याचशा रिक्षा या धुळे, मालेगाव, मीरा भाईंदर, भिवंडी इथनं ज्या रिक्षा स्क्रॅप केलेल्या आहेत त्या रिक्षा परत वेल्डिंग करून परत नंदुरबारमध्ये जिल्ह्यात चालताना आम्हाला मोठ्या प्रमाणावर त्या रिक्षा आढळून आलेल्या आहेत. याच्यामुळं आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार तसेच माननीय परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार या वाहनांवर आम्ही मोठ्या प्रमाणावर कारवाई केलेली आहे आणि सर्व रिक्षा चालकांना मी याद्वारे विनंती करू इच्छितो की आपल्या वाहनामध्ये घरगुती गॅसचा वापर करू नये. ही विद्यार्थ्यांची वाहतूक करताना अत्यंत धोकेदायक आणि अशा वाहनांचे कोणतेही फिटनेस सर्टिफिकेट न झाल्यामुळे खूप मोठा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये रिक्षांमध्ये जे लहान लहान मुलं शाळेमध्ये जातात त्यांच्या जीविताशी हा खूप मोठ्या प्रमाणे याच्यामुळे धोका येऊ शकतो. म्हणून मी सर्वांना आवाहन करेन की तुम्ही अशा प्रकारचे वाहने वापरू नका.